प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आहे की ती एक मूर्ती आहे. मुळात तो एक ती पाषाणाची घडवलेली मूर्ती आहे. बरोबर. आपण ज्या वेळेला मंदिरात जातो तर त्या मंदिरात जाताना आपण आपल्या मनामध्ये एक वेगळे भाव असतात की कुठेतरी आपल्या मनामध्ये जो विचार असेल तो आपण देवतेसमोर प्रगट करतो आणि कुठून तरी आपल्याला एक काहीतरी संकेत मिळतात की नाही काहीतरी होणार, काहीतरी तसं आहे ते प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, तर त्या मूर्तीवरती रोज अभिषेक होणं, पंचामृताचा अभिषेक होणं, मग त्याच्यासमोर पुरुष सूक्त, श्री सूक्त, रुद्र यांचं जे काय असेल सूक्तांचं पठण जे होतं ऋग्वेदातले किंवा अथर्ववेदातले जे काय सूक्त आहेत त्या पठणातून त्या मूर्तीमध्ये ती प्राणप्रतिष्ठा होते. मग ती प्राणप्रतिष्ठा होताना त्याला धान्यवास असतो, त्याला सप्त तीर्थांचं स्नान असतं आणि ते सगळं होत असताना आपण मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी बघितलं की ज्या वेळेला रामाचा जेव्हा त्या मूर्तीचं हे झालं तर त्याच्यावरती तो दिवस फक्त नव्हता तर त्याच्या 10 दिवस आधी पण त्याच्यावरती सगळे सोपस्कार झाले होते. म्हणजे तिथे सगळं पूजा आणि या पद्धती सुरू होत्या. तर त्याच्यातून मग आपल्याला ते प्राणातून ते देवत्व आपल्याला दिसतं आणि त्या मूर्तीमध्ये तो जिवंतपणा दिसतो. म्हणजे ज्या वेळेला रामाच्या मूर्तीची ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला ते जे डोळे होते, ज्या वेळेला ते डोळे बघून अनेकांचे डोळे पाणावले होते, सगळ्यांचे ते टीव्हीवर बघताना सगळेजण भावूक झाले होते. का तर ते कुठेतरी लोकांना मनात होतं की 500 वर्षापासून ते आलेलं आहे आणि रामलला हे जे आहे हे कसं असू शकतं. तर ती मूर्ती जेव्हा लोकांनी स्वतः व्हिज्युअलाइज केली होती आणि तशीच लोकांना दिसली आणि त्या डोळ्यातले जे प्राण होते ना की त्या डोळ्यामध्ये जो एक हे होता आपलेपणा तो कुठेतरी लोकांना कनेक्ट झाला आणि लोकांचे सहज डोळे ते पाणावले. सहज लोकांना तो अगदी अश्रू अनावर झाले.